कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील पुलारी सर आज इथे काल आणि आज असे 2 दिवस आमचं वार्षिक निरीक्षण घेत होते। आज परेड आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबतचं संमेलन, दरबार, त्यांची अडीअडचणी, मग क्राईम मीटिंग आणि इतरही म्हणजे ज्या काही गोष्टी ह्या परिक्षेत्राचे आयजी म्हणून सरांना गेला अभिप्रेत आहे त्या सगळ्या आम्ही केलेल्या आहेत। त्याच्यानंतर पण एक वकिलांसोबत आणि पब्लिक प्रॉसिक्युटर सोबतची मीटिंग सुद्धा आहे। त्यानिमित्ताने एक म्हणजे आपल्या सगळ्यांना सरांचा परिचय आहेच ऑलरेडी, कारण सरांनी पुणे शहरातही वेगवेगळ्या कॅपॅसिटीज मध्ये काम केलेलं आहे। तरी सुद्धा आज एक फॉर्मली एक आपल्या सोबत एक औपचारिक संवाद साधण्याकरता माननीय आयजी साहेब इथे उपस्थित आहे आणि त्यांनी मला आवर्जून असं नमूद केलं की आपल्या सर्वांना इथे आमंत्रित करावं जेणेकरून फॉर्मली आपल्यासोबत काही डिस्कशन होऊ शकेल। मी आयजी साहेबांना विनंती करतो की आपण आपले जे पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी संवाद साधावा। धन्यवाद पंकज। मी उपस्थित सगळे पत्रकार बंधू भगिनी, ऑडिओ व्हिडिओ आणि प्रिंट मीडिया यांचं स्वागत करतो। पुणे जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा हा घटक आमचा कोल्हापूर परिक्षेत्राचा भाग आहे आणि एक अत्यंत व्यस्त पोलिसिंगचा हा जिल्हा आहे। पुणे कोल्हापूर रेंज शिवाय महाराष्ट्रात सुद्धा, त्याच्यामुळे इथे सगळ्यांचं सतत लक्ष असतं आणि पोलिसिंगमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या जिल्ह्यावर लक्ष आहे। तर या पाहणी दरम्यान काही मुद्दे आम्हाला जे असतात सुधारणा करण्यासाठी सुद्धा अंमलात आणायचे असतात। आपले मध्ये सजेशन्स असतात, ज्या बातम्या येतात त्या वाचन करून आम्ही काय सुधारणा करायचं ते सांगत असतो आमच्या इच्छा अधिकाऱ्यांना। आपले काही सजेशन असतील तर मी स्वागत करतो त्यांचं, कारण पुण्याची पत्रकारिता विधायक सूचनांसाठी प्रसिद्ध आहे, तर आपण तेही सूचना आम्हाला करू शकता। पुणे जिल्ह्यामध्ये साधारण जी काही गुन्ह्यांची आकडेवारी आहे ती मोठ्या जिल्ह्यांमध्ये जी आकडेवारी असते त्यामध्ये पुणे जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये। VIP टूर्स, लॉ अँड ऑर्डर हे सगळे, त्याच्यासोबत इतर येणारे बंदोबस्त, कोरेगाव भीमासुद्धा पुणे ग्रामीणमध्ये एक मोठा बंदोबस्त असतो। त्यानंतर वारीचा बंदोबस्त असतो। मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या, त्या अत्यंत शांततेत पार पडल्या। वोटिंग आणि काउंटिंग आणि त्याच्यानंतरच्या विजयी मिरवणुका ह्या शांततेत पार पडल्या होत्या। मागचे जे सण झाले, रामनवमी, महावीर जयंती, डॉक्टर आंबेडकर जयंती, ईद, हनुमान जयंती, हे सगळे सण चांगल्या प्रकारे शांततेत पार पडलेले आहेत। लॉ अँड ऑर्डर आणि कम्युनल सिच्युएशन दोन्ही फ्रंटवर कंट्रोलमध्ये परिस्थिती आहे। गुन्हेविषयक आढावा घेतला असता इथे जे गुन्हे घडलेले आहेत, विशेषतः शरीरविषयक गुन्हे, मागच्या वर्षीपेक्षा थोडी घट आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि डिटेक्शनचे प्रमाण साधारणतः 75% आहे। आम्ही हा प्रयत्न करतो आहे की संपत्तीविषयक गुन्हे म्हणजे उदाहरणार्थ दरोडे, रॉबरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरी या गुन्ह्यांचं डिटेक्शन कसं वाढवता येईल आणि त्यासाठी विशेष पथक ते कार्यरत करण्याची आम्ही योजना आखलेली आहे। साधारणतः इथे जे गुन्हे घडतात त्याच्यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे हे 24% असतात पुणे ग्रामीणमध्ये। समजा 20-24चा आपण आकडेवारी घेतली आणि त्याच्यानंतर मालमत्तेचे गुन्हे आहेत ते साधारण 26% आहेत। तर याच्यामध्ये जे डिटेक्शन आहे ते आमचं साधारण 35 ते 40% असतं आणि रिकव्हरी जी आहे ती 50%च्या जवळपास असते। तर आम्ही हा प्रयत्न करतोय की रिकव्हरी वाढ होईल। नवीन कायदे जे आलेले आहेत, BNS, BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम, याचं 100% ट्रेनिंग आम्ही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना इथे दिलेलं आहे। साक्ष म्हणून एक आमचं हे आहे आधुनिक सॉफ्टवेअर, त्याच्यातील नोंदणी 100% पूर्ण झालेली आहे। फोरेन्सिक व्हॅन, नवीन कायद्यामध्ये फोरेन्सिक तज्ज्ञ आणि फोरेन्सिक व्हॅनची भेट अपेक्षित आहे गंभीर गुन्ह्यांच्या ठिकाणी। तिचे प्रमाण आम्ही वाढवत आणलेलं आहे, साधारणतः 75% आहे। फोरेन्सिक व्हॅनमध्ये फोरेन्सिक एक्सपर्ट असतात, ते 100%पर्यंत नेण्याचा प्रयत्न चालू आहे। डायल 112 मध्ये जो रिस्पॉन्स टाईम आहे, पुणे जिल्ह्यात काही ग्रामीण भाग आहे, डोंगराळ भाग आहे, मावळ प्रांत किंवा इतर दूरवरचा भाग आहे, त्याच्यामुळे थोडा रिस्पॉन्स टाईम जास्ती आहे, तो आम्हाला कमी करायचा आहे। त्यासाठी उपाययोजना SP मार्फत आम्ही करत आहोत। महिलांविषयक जे गुन्हे आहेत, विशेषतः मायनर मुलींविषयकचे गुन्हे आणि पॉक्सो गुन्हे आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे, यामध्ये 7 दिवसात चार्जशीट जाईल हा एक प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये BNS मध्ये सुद्धा चार्जशीट लवकर करावी असेच त्याच्यामध्ये निर्देश आहेत, त्याचे पालन आम्ही करण्याचा इथे प्रयत्न करत आहोत।
अंमली पदार्थ विषयक तस्करी हा एक मोठा विषय आहे आणि त्याच्यात विशेष लक्ष पुणे ग्रामीण जिल्ह्यांनी घातलेला एक विशेष पथक इथे आता SP यांनी स्थापन केलेलं आहे. ह्युमन आणि टेक्निकल इंटेलिजन्स याच्यामार्फत साधारणतः या एका महिन्याच्या कालावधीत काय त्याच्यात यश मिळतं ते बघितलं जाणार आहे आणि त्याच्या वरिष्ठ पातळीवरून पुन्हा मूल्यमापन सुद्धा होणार आहे. मागच्या काही कालावधीमध्ये पुणे ग्रामीणमध्ये अंमली पदार्थ विषयक एक चांगली कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 132 किलो गांजा पकडण्यात आला होता. भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत 163 किलो अफूचे झाडं जप्त करण्यात आले होते. वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 883 किलोग्राम अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली होती. शिक्रापूरमध्ये 53 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. साधारणतः 2024 मध्ये एकूण 56 केसेस हे दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यात विविध कारवाया आहेत. त्याच्यामध्ये MD आहे, अफू आहे, गांजा आहे. हे आकडेवारी आम्ही तुम्हाला देऊ. याची यांना माहिती द्यायला पाहिजे. हां, 100 किलो सर आता गेल्या आठवड्यात पकडलं. 100 किलो जुन्नर पोलीस स्टेशनला 100 किलो गांजा पकडण्यात आलेला आहे. तिथे आमचे शिकाऊ उपअधीक्षक आहेत, त्यांच्याकडे हा तपास आहे आणि एक चांगली कारवाई तिथे केलेली आहे. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस शोधण्याचं काम आम्ही त्या गुन्ह्यांमध्ये करत आहोत. साधारण 32 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि 91 लाखाच्या जवळपास गांजा आणि इतर अंमली पदार्थ त्याच्यात जप्त करण्यात आलेले आहेत. MD सुद्धा 55 ग्रॅम आहे. त्यात 14 आरोपी अटक आहेत. अफू साधारणतः 24 लाखाची आहे, 792 किलो आणि एकूण सगळे 98 आरोपी अटक केलेले आहेत. ही अंमली पदार्थ विरोधी कारवाई आहे. त्याशिवाय आम्ही मागच्या काही कालावधीत पोलिसांना ज्यांनी मदत केली असे पोलीस पाटील आहेत, पुरुष आणि महिला पोलीस पाटील ज्यांनी या वेगवेगळ्या कारवाईमध्ये आणि लॉ अँड ऑर्डरमध्ये मदत केली, त्यांचा आम्ही सकाळी 10 जणांचा सत्कार केलेला इथे बोलवून. पोलीस पाटील संघटना आणि पोलीस पाटील आणि विशेषतः महिला पोलीस पाटील. त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषणाचा विषय मोठा आहे तर डॉल्बी मुक्त काही गणेश मंडळ आहेत, त्यांचा आम्ही इथे बोलावून सत्कार केला. एक गणेश मंडळ तर असं आहे की 1947 पासून त्यांनी कोणतेही ध्वनीवर्धक किंवा डॉल्बी असं लावलेलं नाही, ते मला आज माहिती झालं. त्यांचा आम्ही विशेष गौरव केला. त्याच्यानंतर एक गाव एक गणपती, विविध गावांमध्ये गणपतीवरून वाद होतात ते टाळण्यासाठी एक गाव एक गणपती ही मोहीम आहे. त्याच्यात ज्यांनी सहभाग घेतला ग्रामीण जिल्ह्यामध्ये त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. त्याशिवाय आमचे इथचे काही अधिकारी अंमलदार आहेत ज्यांना DG इन्सिग्निया मिळाला, काल जे जाहीर झालं, त्या 6 जणांचा आम्ही सत्कार केला. त्याच्यानंतर आमचे जे पोलीस अधिकारी अंमलदार आहेत जे उत्कृष्ट कन्व्हिक्शन करतात, दोषसिद्धी, त्याच्यानंतर बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेन्सेसचं चांगलं डिटेक्शन केलेलं आहे, त्याच्यानंतर रिकव्हरीचं पर्सेंटेज चांगलं आहे, असे सगळे पोलीस अधिकारी अंमलदार जवळपास 60 आहेत. आमच्या एकूण टीम 60 जणांची, त्यांचा वेगळा आम्ही गौरव केला की त्यामुळे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. आता आम्ही सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी विधिज्ञ यांची बैठक याच्यासाठी घेतली कन्व्हिक्शन रेट कसा वाढवता येईल. कारण BNS अंमलात आल्यावर शासनाची अपेक्षा आहे की त्याचं कन्व्हिक्शन रेट वाढला पाहिजे. त्यासाठी काय करता येईल, तांत्रिक पुरावे, फॉरेन्सिक पुरावे आणि आमचे अधिकारी कर्मचारी त्यांचे साक्षी पुरावे आणि सरकारी वकिलांची मदत हे घेऊन आम्हाला कन्व्हिक्शन रेट कसं वाढवता येईल हा एक प्रयत्न करण्यासाठी आम्ही बैठक घेतलेली आहे. काल आम्ही रांजणगावमध्ये औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि त्यांचे कर्मचारी यांची बैठक घेतलेली आहे की ग्रामीण भागात जर औद्योगिक विकास होत असेल आणि काही मल्टीनॅशनल आता येत आहेत, महाराष्ट्र शासनाने जे MOU केले, तर त्यांना काही कारखान्यांना अडचण येऊ नये आणि एक शांततामय वातावरणात विकास घडावा यासाठी पोलिसिंग कसं चांगलं करता येईल हा आम्ही तिथे चर्चा केली आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. त्याशिवाय सध्या जे बघता आपण केंद्र शासनाचे जे निर्देश आहेत त्याच्यामध्ये लॉंग टर्म व्हिसाचे जे पाकिस्तानी नॅशनल्स आहेत आणि इतर गोष्टी, त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या काही आक्षेपार्ह काही आढळून आलेलं नाही आणि इतर जिल्ह्यातही जे 4 जिल्हे आहेत आमचे, तर त्यामध्ये अद्याप वेगळे काही असे आकडेवारी किंवा काही हालचाली नाहीत. पूर्ण लक्ष आमच्या 5 जिल्ह्यांमध्ये 5 SPंचं आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये त्या प्रकारे गोपनीय लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि ज्या काही आमच्या शाखा आहेत ज्या परकीय नागरिकांशी डील करतात त्यांची पूर्ण सर्व्हेलन्स, अशा काही गोष्टी आढळल्यास त्या नक्कीच रेकॉर्डवर येतील आणि त्यांना पकडल्या जाईल. एवढंच मला आज सांगायचं होतं. धन्यवाद. आपले काही सजेशन्स असतील तर आपण सांगू शकता. माहिती आहे
बघा, आता एक नवीन धोरण जे आहे मान्य हायकोर्टात जे चालू आहे आणि मान्य हायकोर्टाने जे निर्देश दिले आणि त्याच्यावरून राज्य शासन आणि डीजीपी ऑफिसने स्थायी परिपत्रक जारी केलेलं आहे. त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण आणि भुंगे आणि अधिकृत किंवा अनधिकृत भुंगे त्यावरची करावयाची कायदेशीर कारवाई, परवानगी कशी द्यायची, डेसिबल मीटर्सनी कसे मोजायचे, त्याच्यामध्ये पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या आधारे हे जे कायद्याच्या चौकटीत बसून कोणती बंदी आपल्याला कायद्याच्या चौकटीत राबवावी लागते, त्या अंतर्गत ती कारवाई सुरू झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आपली समितीसुद्धा पुणे ग्रामीणमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बैठक झालेली आहे आणि त्या SOP नुसार आता पुढे कारवाई या प्रकारे करण्यात येणार आहे. आणि आम्ही सतत आवाहन म्हणजे कोल्हापूरमध्ये केलं ते सांगलीत करण्यात आलेलं आहे आणि इतर 5 जिल्ह्यात तेच करण्यात आलेलं आहे. आणि त्या कायद्याच्या चौकटीत बसून आवाहन करून काही स्वयंस्फूर्तीनं सहभागी होतात, ते वाजवतच नाहीत, पण जे ऐकत नाहीत त्यांच्यावर आपण खटले दाखल करतो. कोणती कारवाई? शिक्रापूर स्टेशन आणि जुन्नरला 2 ठिकाणी कारवाई केली. शिक्रापूर स्टेशनला 12-13 दिवसांमध्ये आणि बांगलादेश जुन्नरला आपण जे मागची कारवाई विचारताय, शिक्रापूर आणि जुन्नरची कारवाई आहे, ती कारवाई झालेली आहे आणि तिथे जी कारवाई झाली ती रेकॉर्डवर आहे. रेग्युलर सर्चिंग सुरू आहे. हां, असं आपण आता जसं ते शासनाचा आणि राज्य शासनाचे बोलले तसं आपण आता ही साईट आहे तसं किती ठिकाणी नाही, ते जे गोपनीय शाखा ज्या आहेत याच्यात जे काम करतात, केंद्र शासनाच्या सूचना आदेश आहेत त्या 100% पालन करणं सुरू आहे. आणि त्याच्यात वेगळ्या शाखा केंद्र आणि राज्याच्याही आहेत. त्याच्यात फॉरेनर रजिस्ट्रेशन ब्रँचेस सुद्धा आहेत, स्पेशल ब्रँचेस आहेत. पण ती आकडेवारी अशी ओपन करण्याला एक आकडेवारी नाही आहे, कारण तो सर्व्हेलन्सचा भाग आहे आणि इंटेलिजन्सचा भाग आहे. कोणी ओपनली माहिती दिली तर कारवाई तशीच होते, पण शोधून काढण्याचे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन चालूच असतात आणि इंटेलिजन्स गोळा करणे चालू आहे. जसं आपण बोलणार कन्व्हिक्शन रेट बद्दल जे मिती आहेत आणि याच्याबद्दल आपण चर्चा केली. काही ठिकाणी असं होतं की मागच्या वेळेस SP साहेबांनी पत्रव्यवस्था घेतली होती, हे इलिगल अवैध धंदे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी. माहिती देऊन सुद्धा कारवाई होते, रेड मारली जाते, नंतर पुरावे कोर्टात जमा केले जात नाही आणि तो जो निकाल आहे तो निर्दोष तिकडे हे होतो. तर रेड हँड पकडल्यानंतर तिथे साधे पावते सुद्धा कोर्टात जमा केले जात नाही. तर अशा पोलीस स्टेशन जे आहेत, विवट पोलीस स्टेशनचा हा मॅटर आहे, तिथे दरवर्षी रेड पडते आणि तो कन्व्हिक्शन म्हणजे तो हेच होत नाही. तर अशा पोलिसांचा जो हे भूमिका आहे संशयास्पद वाटते. तर याच्यावर आपण पुढे काय करणार? नाही, ज्याच्यात आपण म्हणता अशी स्पेसिफिक केस असेल तर आपण मला माहिती देऊ शकता. त्याच्यात संशयास्पद भूमिका असेल, कोर्टाचे स्ट्रिक्चर 5 असतील आणि तसं पत्र आलं असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होते, केलेली आहे. पण असं आताचं ताजं उदाहरण इतकं मला नाही माहिती. आपल्याकडे असेल तर आपण देऊ शकता. दुसरा मुद्दा आहे चार्जशीट. चार्जशीट करताना एक स्क्रुटिनी कमिटी आहे, 2 लेवलच्या समिती असतात शासनाच्या निर्देशानुसार. एकाचे अध्यक्ष SDPO आहेत डिव्हिजन लेवलला, जे मायनर गुन्हे आहेत, आणि दुसरा SP किंवा ॲडिशनल SP अध्यक्ष आहेत सेशन्स कोर्ट ट्रायलसाठी. त्याच्यामध्ये सहाय्यक सरकारी वकीलसुद्धा असतात आणि त्यांच्या समितीमार्फत स्क्रुटिनी होते चार्जशीटची. त्यामुळे पुरावे तपासून SDPO आणि ती समिती दोषारोप दाखल करते. आता अशी आणखी केस असेल की ज्याच्यात पुरावे तुम्ही म्हणता नाही दिले असेल तर आम्हाला तुम्ही वेगळी माहिती द्या, ते मी चेक करू. आणि असं कोणी हेतुपूर्वक केलं असेल तर 100% शिस्तभंगाची कारवाई होते त्याच्यावर. आम्हाला सांगा, चेक करू. सर, ते प्रॉपर्टी ऑफेन्सेसचं कन्व्हिक्शन आणि डिटेक्शन वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल तुम्ही नमूद केलं, ते थोडंसं अजून सांगाल काय? नाही, प्रॉपर्टी ऑफेन्सेसच्या डिटेक्शनसाठी पोलीस स्टेशन लेवलला पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांच्यासोबत एक पथक असतं विशेष प्रॉपर्टी ऑफेन्सेससाठी.
नंतर प्रिव्हेन्शनसाठी पेट्रोलिंगचे पथक बीट मार्शल आहेत, दुसरे पेट्रोलिंग डायल 112च्या मोबाईल्स आहेत आणि नाईट राऊंड पेट्रोलिंग आहेत, नाकाबंदी आहेत, ते केलं जातात. जिल्हा लेवलला एसपीच्या मदतीला लोकल क्राईम ब्रँचचं एक पथक असतं, LCB पथक आपण म्हणतो, PI आणि ते त्याच्यात मालमत्ताविषयक गुन्हे करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी बघून त्यांचे मागोवा घेतला जातो, इंटेलिजन्स क्रिमिनल इंटेलिजन्स काढला जातो आणि मग ते गुन्हे डिटेक्ट होतात. आता याच्यामध्ये कन्व्हिक्शनसाठी जेव्हा ती मालमत्ता किंवा गुन्हे उघडकीस येतात, हे जे नॉन क्रिमिनल्स आहेत किंवा रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत हे सुद्धा हॅबिच्युअल असतात आणि मुरलेले असतात, तर त्यांच्याकडून ती माहिती घेणे आणि रिकव्हरी करणे हे स्किलफुलच काम आहे. आणि म्हणून याचं डिटेक्शनचं प्रमाण, कारण त्याच्यात आय विटनेस फार कमी असतात, त्यामुळे डिटेक्शन उशिरा होतं. काही काही ठिकाणी तर मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मुद्देमाल आम्ही परत केला, एका जिल्ह्यात 7 वर्षांनी रिकव्हरी झाली, डिटेक्ट झाला. आता कोल्हापूरला 33 घरफोड्या उघडकीस आल्या, त्याच्यामध्ये 3 ऑफेंडर्स आहेत, इंटरस्टेट ऑफेंडर्स आहेत आणि 4 वर्षाचे गुन्हे उघडकीस आले. 33 जवळपास 70 लाखाची रिकव्हरी झाली. तशीच पुणे ग्रामीणनी मागे LCBनी इथे रिकव्हरी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये पुरावे उभारण्यासाठी जिकिरीचं काम आहे आणि ते स्किलफुली केलं जातं, एवढंच मी सध्या सांगू शकतो. स्पेसिफिक केस वाईज मग वेगळ्या हिस्ट्रीज आहेत त्याच्या. नाही, मी सांगितलं ना, असे जे आकडेवारी जी आहे ती 5 जिल्ह्यांमध्ये तसे नाही आहेत. जे काही लॉंग टर्म व्हिसा आहेत त्यांच्या बाबतीत अजून निर्देश चालू आहेत, चर्चा. त्याच्यात मी तेच म्हणतो ना, मग तसे आहेत 5 जिल्ह्यात. जे तुम्ही विचारताय तसे कॅटेगरी 5 जिल्ह्यात नाही. नाही, लॉंग टर्म व्हिसाची जी माझी साधारण माहिती आहे 67 आहेत आमच्या इथे. पुणे ग्रामीण तर नाही आहे. मी फक्त एवढंच इंटरव्ह्यू करतो. पुणे ग्रामीण मध्ये लॉंग टर्म व्हिसा वर असलेला LTV, शॉर्ट टर्म व्हिसा वर असलेला म्हणजे STV किंवा व्हिसा व्हायलेट करून व्हिसाचे कंडिशन जम्प करून राहणारा असा एकही व्यक्ती पाकिस्तानी नॅशनल हा पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये नाही आहे. म्हणजे आमच्यातर्फे ही माहिती निरंक आहे, शून्य. साहेब सांगतील. लॉंग टर्म ही साधारण 3 जिल्हे यांच्या जिल्ह्यात नाही आहे, 67 आहे लॉंग टर्म. नाही, त्याच्याबद्दल ते निर्देश जे आहेत जे इमिजिएट पाठवायचे त्याच्यात आमची कॅटेगरी 5 जिल्ह्यात नाही आहे. बरोबर. नको, मला माहिती आहे ना 67. बोला. हा, बोला. ग्रामीण भागामध्ये MIDC मध्ये ग्रामीण भागातील MIDC मध्ये जे हल्ले होतात ते उद्योजकांवरती, स्थानिक मुद्द्यांचे असो किंवा तिथले लोकल नेत्यांचे, त्यावरती काय उपाययोजना? कोणता भाग आपण सांगू शकाल का? जसं मी काल रांजणगाव शिक्रापूर MIDC मध्ये गेलो, त्यांच्यानी ते सांगितलं की मागच्या 2 वर्षात असे प्रकार घडलेले नाहीत जे तुम्ही सांगताय. म्हणजे त्या MIDC बद्दल मी सांगू शकतो, कारण कालच जाऊन आलो. आपण कोणत्या भागाबद्दल सांगतात जर सांगितलं तर बरं. नाही ना, पुणे परिक्षेत्रातही बाकी ठिकाणी आपण बघाल तसे हल्ले घडल्याचे हिंसक घटना नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे. मी 5ही जिल्ह्यात इंडस्ट्रीज असोसिएशनला भेटलेलो आहे जेव्हा जिल्ह्यात गेलो, तर नाही आहे माझ्याकडे. पण स्पेसिफिक असेल तर आपण तो एरिया सांगा. पुणे ग्रामीणमध्ये तर बाकी जिल्ह्यात बाकी ठिकाणी सुद्धा नाही आहे, रांजणगाव सोडून. आम्ही ह्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगानं रांजणगाव, सणसवाडी, शिक्रापूर, खेड, बारामती, इकडे आपला जो इंडो जर्मन कॉन्क्लेव्ह आहे इकडे पौड, मुळशी ह्या भागामध्ये, इव्हन इंदापूर, ह्या सगळ्या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत, इंडस्ट्रीची चर्चा झाली आहे. जिथे प्रॉब्लेम होता मध्यंतरी एक गुन्हा खेड पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला माहिती असेल आम्ही नोंदवला होता. त्यामध्ये 2 गटांमध्ये मारामारी झाली होती, परंतु असा इंडस्ट्रीवाल्यांना वेठीस धरून खंडणी उकळणे अशा प्रकारची कुठली घटना रिपोर्टेड नाही. इनफॅक्ट रांजणगावमध्ये तर आम्ही इतके प्रोएक्टिव्हली काम करतोय की तिथले MIDC साठी एक पोलीस स्टेशनच आहे. DYSP पण MIDCच्या प्रिमायसेस मध्येच त्यांचं ऑफिस आहे.
त्यामुळे MIDC मध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याचे HR असतील, ऍडमिन असतील, फॅक्टरी हेड असतील, त्यांना पोलिसांना अगदी सहज असा ऍक्सेस आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना सध्या तरी कुठेही निदर्शनास आलेल्या नाही. सर, सुरूच्या संदर्भात कंपनीचं आपल्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले, आपल्याकडे काही अर्ज दिलेले आहेत, त्या संदर्भात काय आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ती जी मध्यंतरीची बातमी आली होती त्याला एक पार्श्वभूमी आहे. त्यामध्ये ऑलरेडी एक गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये आपल्याला पण ही गोष्ट अत्यंत चांगल्या प्रकारे ज्ञात असेल की त्यामध्ये एक API दर्जाचा अधिकारी आणि एक अंमलदार यांची रितसर प्राथमिक चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आले. अशा पार्श्वभूमीवर आम्हाला एक अर्ज प्राप्त आहे आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आमचे DYSP रँकचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. आता ती चौकशी होण्यापूर्वीच त्या अर्जातले कंटेंट जर पेपरमध्ये छापून येणार असतील तर त्याच्यावर माझं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. मी ह्याच्यामध्ये कन्क्लुझिव्हली हे फक्त आमची चौकशी झाल्यानंतरच बोलू शकतो. एक आपण मग कन्व्हिक्शन बद्दल विचारलं तर ते पुन्हा सांगतो मी आपल्याला. साक्षीदारांचे मेमरी रिफ्रेश करणे, विशेषतः सरकारी वकील, IO, PSO आणि आमचे कोर्ट काउंटरून असतात त्यांची एक बैठक ट्रायलपूर्वी घडवून आणणे हा एक आम्ही प्रयत्न करतो. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये काही केसेस संवेदनशील असतात, तो चालवण्यासाठी आम्ही विनंती करतो माननीय कोर्टाला सरकारी वकिलांमार्फत. तो एक केला म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये केसेस लवकर चालतील, जुन्या होणार नाहीत आणि साक्षीदार टिकून राहतील, हा एक आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्याशिवाय काही ठिकाणी विशेष वकील लावण्याचे आम्ही शासनाला निवेदन करत असतो की संवेदनशील आणि महत्त्वाच्या केसेस असतील तर विशेष वकील लावावेत. तसेही आम्ही प्रस्ताव सादर केलेले आहेत. आणि काही केसेसचे रेकॉर्ड्स कोर्टामध्ये उपलब्ध करण्यासाठी आमचे विशेष मदत त्यांना कोर्टालाही आम्ही करतो आणि तिथे मुद्देमाल शोधणे, रेकॉर्ड शोधणे हा म्हणजे आंतरिक प्रक्रियेचा भाग आहे, तोही आम्ही सतत करत असतो. संशयास्पद मृत्यू झाला होता 1.5 वर्षापूर्वी. सागर जाधव यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांनी भिवंडी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करून देखील आजपर्यंत त्याचा तपास झालेला आहे. त्या परिवारावरती हल्ला करण्यात आला आहे. त्याला 90% डिसॅबिलिटी त्या व्यक्तीला, पण त्याला कसलीही मदत मिळत नाही. आरोपी सर्रासपणे येतात जातात, गरीब शिबिर करणे, त्याच्या बहिणीला मारणे, त्याच्या भावाला मारणे किंवा याला मारणे, मारणे असे प्रकार सुरू आहेत त्या परिवारावर. त्यांनी आमच्याकडे अर्ज केला होता की भिवंडी पोलीस स्टेशन आम्हाला कसलीही मदत करत नाही. त्यांनी आंदोलनासाठी पण पत्र पाठवलं होतं SP साहेबांना, तर त्यांना इथं आंदोलन करून दिलं नाही. मध्यंतरी त्यांना रस्त्याला आणून त्यांना परत पाठवलेले. अशा प्रकार भिवंडी हद्दीमध्ये सुरू आहेत. त्याविषयी कसं आपण काय करतो त्याच्याबद्दल काही माहिती सांगता येईल तुम्हाला? हे जे म्हणत आहे जाधव जे प्रकरण आहे त्यांनी त्यांना पाठवलं. DYSP स्वतःच आहे. मेसेज नाही, जो तक्रारदार आहे त्याला फिजिकली तिथे पोलीस स्टेशनला जायला लावा. DYSP साहेब उद्या भिवंडी पोलीस स्टेशनला असतील सकाळी 10 वाजता. SDPO राठोड सुदर्शन राठोड बारामतीचे SDPO. हो, सांगली आणि तिथे मोठ्या प्रमाणात जे पुणे लिंकचंच म्हणता ना तुम्ही, ते पकडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर वेळोवेळी छापे घालून मागच्या 2 महिन्यात बरेच म्हणजे विशेषतः गांजा सापडतो तिथे आणि अफू केमिकल्स आहेत, नार्कोटिक्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ते तेव्हा सापडलेले आहेत. त्याच्यानंतर MDच्या काही साठा थोड्या प्रमाणात सापडलेला आहे. विट्याला सापडलेला होता बरोबर 1-1.5 महिन्यापूर्वी. ते कारवाई सांगलीला मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि पुणे ग्रामीणला एक पथक यांनी ऑलरेडी नार्कोटिक्सचं वेगळं स्थापन केलेलं आहे. मगच सांगितलं मी ह्या निमित्ताने ऍड करू शकतो की गेल्या ही जे प्रकरण झालं त्याच्यानंतर आपल्याकडे 2 प्रकारचे चॅलेंजेस आहेत. एक जे नॅचरली अवेलेबल आहे म्हणजे वीड, गांजा ह्याचा वापर नशासाठी करणे आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे की सिंथेटिक ड्रग्स. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे जो इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे मोठ्या प्रमाणात फार्मा इंडस्ट्री आहे, केमिकल इंडस्ट्री. ही केमिकल इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे जे APIs आहेत किंवा ज्याला सामान्य भाषेत प्रीकर्सर म्हणतो म्हणजे कच्चा माल हे प्रिपेअर करतात आणि त्याच्यामध्ये MD साठीचा लागणारा कच्चा माल किंवा प्रीकर्सर एक स्टेप
प्रोसेस होण्यापूर्वीचा जो माल आहे तो अनेकदा ह्या बंद पडलेल्या युनिट्स मध्ये होत असतो. गेल्या वर्षीची घटना घडल्यानंतर शासनाची जिल्हा स्तरावरची एनकॉर्ड म्हणजे नार्कोटिक्सची कोऑर्डिनेशनची कमिटी आहे. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत. मी त्याच्या पदसिद्ध सदस्य. ह्याच्यामध्ये आम्ही इतर जे डिपार्टमेंट्स आहेत म्हणजे त्याच्यात डिश असेल, अन्न औषध प्रशासन आहे, FDA असेल आणि MIDC असेल, स्थानिक पोलीस असेल आणि महसूल, हे पाचही विभाग मिळून आमची दर महिन्याला हे जेवढे पण युनिट्स आहेत त्या युनिट्सवरचं चेकिंग होत असतं आणि दर महिन्याच्या मीटिंग मध्ये आम्ही त्याचा एक आढावा पण घेत असतो. दॅट इज द रिझन वाय की गेल्या वर्षभरात जसा प्रकार सांगलीमध्ये घडला की प्रिकर्सर्स किंवा कच्चा माल तयार झाला, तसा ह्या कुठल्याही इंडस्ट्रियल एरियामध्ये तसा कच्चा माल हा MD साठीचा तयार झालेला नाही. आणि त्या समितीमध्ये म्हणजे ह्या मीटिंग्स प्रत्येक जिल्ह्यात होतात आणि त्या समितीमध्ये जे सदस्य आहेत सगळ्या खात्यांचे बंद पडलेल्या फॅक्टरीज असतील, गोडाऊन्स असतील, MIDC स्पेसिफिकली त्या एरियातल्या त्या जाऊन चेक करणे हेही त्यामध्ये अंतर्भूत आहे. ते केलं जात आहे सगळ्या खात्यांकडून. तो आमच्या भागातला नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही माहिती माझ्याकडे नाही. ओके, धन्यवाद आपण आल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. चहा झाला की नाही सर? चहा झाला ना? द्या ना शिळमकर, द्या चहा आणि बिस्किट काय काय द्या सगळ्यांना. शिळमकर साहेब, आणि याची एक नोटची आपण कॉपी एनकॉर्डला जरा एक प्रेस नोट देऊ उद्या परवामध्ये. वर्षभरात आपण काय काय केलं, कंपन्या चेक केल्या ते प्रेस नोट देऊ ना आपण. याची कॉपी काय पण देऊ. हे कागद पाहिजे ना. हे द्या, हे कापी काढा ना सगळ्यांना द्या पटकन. देतात. त्याच्यामध्ये तुम्ही जुन्नरची पण पांड्याची जुन्नरची पण कारवाई ऍड करू शकता तुम्ही. आमच्या प्रोफेशनल डिव्हाइसमध्ये 100 किलोपेक्षा जास्त गांजा पकडला. त्यांना भेटला काय चहा भेटला का आपल्याला? पांडेजी चहा घेतला की नाही तुम्ही? तिकडे त्यांना मागे द्या लवकर द्या. देऊन द्या ना. एनसीबी लावला बिस्किट का नाही देत काही ठरलेलं देत चला ना. पहिलं दिलेलं आहे, आता पण देतो आम्ही. प्लेटमध्ये फिरवा ना मला 2 जणांना. त्यांना बिस्किट तर पण काही आले ना देऊन टाका. अरे एक प्लेट इकडे ठेवा शिंदेजी. एक प्लेट इकडे द्या ना, इकडे फिरवा एक.